कृपा होता गोविंदा मुखावे उच्चारी, तुझी कृपा झाल्यावर मुखा बोलायला लागेल. निर्जीव चालली भिंत महिमा आधार. अरे तुझी कृपा झाली तर निर्जीव भिंत चालायला लागते. मग निर्जीव भिंत जर चालते तर आमचा संसार चालू नाही असं काय व्हावं बरं? हे काही बरं आहे का? तेव्हा निर्जीव भिंत सुद्धा तुझ्या कृपेने चालते. पशु सुद्धा वेद बोलायला लागतात. मग आम्ही इतके सामान्य आहोत का? आणि कितीही सामान्य असले तरी तू त्यांच्यावर कृपा केली नाही असं का कुठे झालंय का? अगदी सामान्यातल्या सामान्य जरी कोणी असतील, नाही पण म्हटलं आचार विचार सगळं तर देव पाहतो. आचार विचार पाहतो एवढं म्हटल्यानंतर सुभाषची गाणी प्रश्न विचारते म्हणतात, भगवंत जर आचार पाहतो तर व्याधस्याचरणम, व्याधाचा कोणता आचार त्यांनी बघितला? शिवलीलामृतात व्याधाची कथा आली आहे. देव आचार पाहतो म्हटल्यानंतर व्याधस्य आचरण काय? नाही तो आचार पाहतो हे म्हणायला काही पडत नाही. अहो म्हटलं ध्रुव किती केला तरी राजकुमार होता. राजकुमार असल्यामुळे काहीतरी विद्या तर त्याच्याजवळ होतीच की नाही, काहीतरी ज्ञान होत की नाही. व्याधस्याचरणम ध्रुवस्य विद्या गजेंद्र का म्हटलं विद्या बघायची तर त्या गजेंद्राकडे कसलं ज्ञान होतं हो, ज्याचा आपण आता दृष्टांत बघितलं. कसलं ज्ञान होतं त्याला, तर कसलं ज्ञान नव्हतं. अहो पण म्हटलं तरी हत्ती हा अतिशय पवित्र प्राणी आहे. प्राणी पवित्र आहे, पशुमध्ये श्रेष्ठ आहे. तसं माणसाचं पावित्र्य तो बघतो, त्याची जात तो बघतो. म्हटलं त्याची जात जर बघत असेल, का जातीर विदुरस्य, विदुराची काय जात होती? विदुराची काय जात? पण दासीपुत्र विदुराच्या कडच्या कन्या भक्षण करायला तो गेला. कुठलं आमंत्रण नव्हतं म्हणून नाही, आम्हाकडे कष्ट धरतो. शेवटी शंकाकारांच्या कडच्या शंका संपल्या. तेव्हा सुभाषिकांना खरं सांगू का, तुम्ही म्हणता त्यातलं काही खरं नाही. मग भक्त्या तुष्यति केवलम न तु गुणी भक्ती प्रिय श्रीपती, तो फक्त भक्तीने संतुष्ट होतो, बाकी कोणत्याही प्रकारचे गुण तो बघत नाही. त्याला भक्ती अत्यंत आवडते. आणि म्हणून त्यांनी सरळ सांगितलंय, मला आवडणारे कर्म करणारे, मला आवडणारी भक्ती करणारे, योमत भक्त समे प्रिया, हे माझे भक्त आहेत, मला प्रिय आहे. आणि मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो, नमे भक्त प्रणश्यती, माझे भक्त मी कधीही नाश पाहू देत नाही. मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. अरे मग त्यांच्या पाठीशी उभा राहतो तर आमच्या पाठीशी उभा राहा की. तू तुझ्या भक्तांच्या पाठीशी उभा राहतोस असं सांगितलं ना, मग आमच्या पाठीशी उभे राहा. म्हणलं राहीन ना तुमच्या पाठीशी. तुम्ही भक्त कुठे आहात माझे? तुम्ही माझे भक्त व्हा म्हणजे मी तुमच्या पाठीशी उभा राहील. एका क्षणात तुमच्यावर कृपा करी. प्रसाद करिता नसे पळ विलंब बाप्पा खरे. भगवंत कृपा करायला नव्हे, तो कृपा करतोच, अखंडच करतोय. प्रसाद करिता नसे पळ विलंब बाप्पा खरे. मोरोपंत म्हणतात, पण खरं सांगू का, घनांबून पडे मुखी उघडत्या विना पाखरे. वरून पाऊस पडतोय आणि चातक पक्ष्याला तहान लागली आहे. चातक पक्षी जमिनीवर पाणी पित नाही. पावसाच्या थेंबाचं पाणी वरच्यावर चोचीमध्ये पकडतो, त्या पाण्यावर चातक पक्षी जगत असतो. पाऊस पडतोय पण चातक पक्षाने तोंडच जर उघडलं नाही तर त्याच्या तोंडात पाणी जाईत असतो. तसा भगवंत कृपा करतोय, पण किमान पक्षी नामस्मरणा करता आपण तोंडच जर उघडलं नाही तर मग भगवंताची कृपा आपल्याला मिळेल कशी? तो तो कृपा करतोय.
त्याची कृपा मिळण्याकरता तुम्हाला त्याचं नामस्मरण करण्याकरता तोंड उघडावं लागेल. त्याचं स्मरण तुम्हाला करावं. आणि तुम्ही जेव्हा त्याचं स्मरण कराल तेव्हा तो तुमच्यावर कृपा करेल. आणि ज्या वेळेला तो तुमच्यावरती कृपा करील त्यावेळेला जीवन तुमचं बदलून जाईल. भगवंताची कृपा झाली. समजायचं कसं समजायचं? सानंदम सदनम. पहिली गोष्ट, घरामध्ये आनंद भरून राहील. संपत्ती असेल असं नाही, एखाद्या वेळी खायला असेल असंही नाही, भरभरीचे वस्त्र असतील असं नाही, घरामध्ये विविध गोष्टींची उपलब्धता असेल असंही नाही. कदाचित घरात काही नसेल पण घरामध्ये आनंद असेल. अहो, जेवण करून दुःखी असलेले माणसं असतात आणि अन्न ग्रहण न करता सुखी असलेली माणसं. आनंद ही गॉड गिफ्ट, परमेश्वराने दिलेली कृपेची देणगी आहे. लक्षात ठेवा, भगवंताच्या कृपेचं पहिलं लक्षण सानंदम सदनम सुताश्च सुधिया. लेकरं तुमची सुबुद्धिवान असते. भगवंताची कृपा म्हणजे लेकरं सुबुद्धिवान. सानंदम सदनम, घरामध्ये आनंद भरले. त्या गोकुळामध्ये आनंद भरलेला, सारं गोकुळ आनंदाने भरलेलं. घरोघर मुलं काही जन्माला येत नाहीत का? गवळण सांगती गवळणीला, दहा जागे पुत्र यशोदेला, एक धावती एकीकडे वाटत फिरती सुंटकडे. मोठा आनंद चाललेला आहे. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. सगळे नाचताय. आधी मन नाचतं. लक्षात ठेव, मन. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. आनंद झाला की पहिलं मन नाचायला लागतं. आणि मन नाचायला लागल्यावर मग शरीर सुद्धा नाचायला लागतं. ही आत्यंतिक आनंदाची अवस्था. भगवंताची कृपा. सानंदम सदनम सुताश्च सुधिया. संतती सुबुद्धिवान. नुसती बुद्धिवान नाही म्हणा, सुबुद्धिवान. मुलगा आमचा म्हणतो कलेक्टर आहे. कुठे असतो? वेगळा आहे म्हणतात. येतो कधीतरी. आम्ही राहतो भाड्याच्या घरात, मुलगा राहतो त्याच्या काय त्याचं ते जरा सगळं निराळ असल्यामुळे काय होतं ते किती काही जरी सारवा सारव केली तरी ती सारवा सारव. जो तोषवी स्वजन कास सुपुत्र होतो, जन्मदात्यांच्या मनाला आनंद देतो तो सुपुत्र. जन्मदात्यांच्या मनाला आनंद देतो. आणि ती देवाची कृपा. सानंदम सदनम सुताश्च सुधिया. कांता मृदू भाषी. देवाची कृपा आहे म्हणजे धर्मपत्नी मृदू भाषे. गोडही म्हणतो, मृदू गोड. गोड असं वातावरण संसारात नेहमी नसतं, किंबहुना फारसं नसतं की गोडच बोलावं, मृदू बोलावं असं वातावरण संसारात नसतं. संसार म्हणजे सवेची स्वार. ये मरणासी नाही उधार. माफी लागले शरीर घडी ने घडी. संसारी सुखाची कहाणी देखिली ना ऐकली श्रवणी. कैची सुख निद्रा अंतरणी इंगराच्या. मूर्खा माझी परम मूर्ख, जो या संसारी मानेल सुख. अहो, संसार दुःख इतके दुःख आणि नाही. इतकं ज्याचं वर्णन केलंय त्याच्यात मृदू बोलणं हे फार दुर्लभ. हे दुर्लभ. तरीही पण देवाची कृपा असेल ना तर हे त्याचं लक्षण. किंवा हे लक्षण हवं असेल ना तर देवाची कृपा सांगून उपयोग नाही. गोड बोल ग, जरा गोडवून
मला तुझ्याकडून दुसरं काही नको. गोड बोल. कुठलं गोड काय बोलवू, काय गोड बोलवू, गोड काय बोलू. गोड बोल सांगून गोड ठेवायची. हे जे अमंगळ योग येतात ना, तुका जेव्हा फुटते कपाळ तेव्हा अमंगळ योग येते, तेव्हा हे योग येतात. मग देवाची कृपा मागा. जेव्हा भगवंताची कृपा मिळेल त्यावेळेला आनंदम सदनम सुताशी सुधिया कांता मृदू भाषे. ती गोड उपाशी राहून गोड बोल. वचना करता चालला पिता जानकीला नेऊ नकोस. तिला हे सोसायटी, तिला म्हणावं वाटलं तर माहेरी राहा किंवा सासरी राहा, पण नको. खरं म्हणजे तिनेच रामाला सांगायचं कुठे चालले बना, ते गरज का? राज्य तुमच्या बापात आहे का त्यांच्या बापात आहे? ते म्हणाले नाही चालते. निघाले होते मातृपुत्र भक्त माहितीये. माझ्या बापान लग्न एवढ्या करता नाही लावून दिलेलं. माझा बाप राहिला समर्थ आहे. जायचं तुम्ही एकटे जा, मला माहेरी पोहोचवा, आले की पत्र टाका, नाही न्यायला या. राम तिला सांगताय. खरं म्हणजे तिचा मार्ग त्यांनी मोकळा केलाय. त्यानं की तू वनामध्ये येऊ नको, अनाच्या वेदना तुला सहन होणार. तिचा निरोप घे. यदी माडकरांनी तर मोठं पद केलंय. निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे. जानकी हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढची वनवासाची मला भीती. संगे आपण कोणासाठी सदनी राहू, का विरहाच्या उन्हात ना कशा करता येतो. पण तुळशीदाची मी एकच सोपाई टाकली. राम तिला विनंती करतायत तू येऊ नको. ती खाली मान घालून उभी आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखांनी जमीन कुरतडतीये. त्या योगाने पायामध्ये असलेल्या नुपुरांचा बारीक बारीक मंजूळ ध्वनी येतोय. तुळशीदासजी म्हणतात ते पायातले नुपुर रडतायत की आता हे पाय त्याग करतील असं वाटायला लागलेलं आहे. तू बोलत नाहीस, तू येऊ नको. आपण म्हणताय ते मला पटताय. माझं सासर फार श्रेष्ठ आहे, माझं माहेर श्रेष्ठ आहे. पण खूप विचार केला मी, आणि खूप विचार केल्यानंतर एक फक्त माझ्या मनात नक्की झाली की वाटतं ते झालं तरी पती वियोग समदुःख नाही. सारं ऐश्वर एका पारड्यात ठेवलं तर पतीच्या वियोग सारखं दुसरं दुःख असू शकत नाही. मी आपल्याकडे काही मागत नाही, आपण मला आपल्या बरोबर ठेवू. केवढी मृत्यूता. भगवंताची कृपा. सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदू भाषे. सन्मित्र. भगवंताची कृपेत तर जे मित्र भेटतील ते सन्मित्र भेटतील. जीवाला जीव देणारे मित्र. अहो एकट्या शिवाजी राजांची काय हिंमत महाराष्ट्र उभा करायचा हे काय एका माणसाचं काम का? जीवाला जीव देणारे शेकडो मित्र मिळाले म्हणून महाराष्ट्र उभा राहिला. नाही तर काही शिवाजीराजे म्हणजे काही ही मॅन नाही किंवा शक्तिवान नाही असला प्रकार नाही. शिवाजीराजे पुण्य पुरुष. इथे तंत्र मंत्र जादू टोणा माया काही नाही लक्षात ठेवा. येणारी संपत्ती ही शुद्धच असली पाहिजे. त्याच्या घरात तो शुद्धच संपत्ती जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहाराने मिळते. आणि उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगीले जीवन. त्याच्याकडे येणारी संपत्ती अतिशय पवित्र अशा प्रकारची असेल. सन्मित्रम सुधनम स्वयोषित रथी. म्हणजे एका हाताने काळी बाजू सुवासिनी आणि दोन वर सांगितलं की कांता मृदू भाषिणी. बायको अतिशय गोड बोलणारी आणि नवरा असा की आपल्या पत्नीच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम
सेवक म्हणजे काम हल्ली सेवक हा प्रकार नाही, नोकर वर्ग अतिशय आज्ञेमध्ये असते, मुलाच्या ठिकाणी प्रेम करणारे, किमान खाल्ल्या अन्नाला जागणारे, अशा प्रकारचे सेवक आपल्याला प्राप्त होते. अतिथम जिथे भगवंताची कृपा आहे त्या ठिकाणी अतिथी देवो भव, आतिथ्य केलं नाही, तिथे फार केला जाणार नाही. आल्या अतिथ्या मुठभर द्याया, मागे पुढे तू पाहू, आलेल्या अतिथ्याला मुठभर येण्याकरता मागे पुढे पाहू नको. आतिथ्य शिवपूजन, शिवपूजन म्हणजे पवित्र गोष्टींचं पूजन. शिवपूजन म्हणजे केवळ महादेवाचं पूजन. ज्या ठिकाणी शिवपूजन, देवाचं तर पूजन करतील, पण सत्याची पूजा करतील. सत्य बोलावे सांगे गुरु आणि आपुला तात, खोटे भाषण करणे सज्जन म्हणतात हे महापाप. खोट बोलणे महापाप आहे म्हणून सत्याची पूजा ज्या घरात होती. पण सत्याची पूजा करत असताना केवळ सत्य सत्य सत्याचा भाऊ न करता सत्यापेक्षाही धर्म श्रेष्ठ आहे म्हणून धर्माची पूजा करते. धर्म सांभाळायचा म्हटला तर कधीतरी खोटं बोलायची वेळ येते. मग प्रश्न असा येतो की खरं बोलायचं का धर्म सांभाळायचा. अशा शंका जेव्हा निर्माण होतील या सगळ्याची उत्तरं दिलेली आहे. सत्य हे श्रेष्ठ आहे, पण जोडे धर्म बरा तरी अनृतही बोलो धर्म जोडावा. खोटं बोलून जर धर्म जोडला जात असेल तर खोटं बोलल्याचं पाप तुम्हाला लागणार नाही. धर्म सांभाळ, सत्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. आणि धर्मापेक्षा देव श्रेष्ठ आहे म्हणून तुकोबारांनी असं म्हटलंय की देव जोडे तरी करावा. धर्म सांभाळताना खोटं बोलायला लागलं तर खोटं बोलाल, देव सांभाळण्याकरता धर्म सोडावा लागला तर धर्म सोडा. अर्थात अधर्माने वागून देव मिळत नाही, असत्याने वागून धर्म सांभाळला जात नाही. म्हणून याच्या सीमा दिशा कळाल्या पाहिजे. जोडे धर्म तरी अनृतही बोलो धर्म जोडावा. खोटं बोलून धर्म जोडला जात असेल तर एक वेळ खोटं, पण जोडे अधर्म सत्य तरी सत्याचाही संग सोडावा. पण खरं बोलून अधर्म होत असेल तर खऱ्याचा संग सोडून द्या. खरे म्हणजे आडनावाचे नाही, सत्याचा संग. आता सोडून द्या म्हटलं असा संकल्प नाही करायचा की आजपासून खोटं बोलायचं. म्हणून कुठे बोला खोटे पण सांगितले. जोडे अधर्म सत्य तरी सत्याचाही संग सोडावा. कुठे सोडा? पाचा ठाई अनृतही बोलावे ते करीन नाश यशा. 5 ठिकाणी तुम्ही खोट बोललात तर तुमच्या यशाचा नाश होणार नाही. तुम्हाला अधर्म केल्याचं पाप लागणार नाही. जागा सांगितलं की इथे तुम्ही थोडं खोटं बोललं तर चालेल. लग्न रती प्राणक्षय सर्वस्व विनाश विपकारी आशा. 5 जागा सांगितलं. लग्न रती प्राणक्षय सर्वस्व विनाश आणि विप्रकार्य अशा 5 ठाई अनृतही बोलावे ते करीन नाश यश. एखाद्याचं लग्न जमत असेल आणि तुमच्या थोडं खोटं बोलण्याची गरज नाही, किंबहुना मत न प्रदर्शित करण्याची गरज नाही. पण मुलगी कशी का अरे 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 दोष कोणामध्ये नाही. जगामध्ये दोष नाही असा देव नाही सापडणार तर माणूस सापडेल. पण दुसऱ्याचे परमाणु तुल्य गुण ही मेरू परिवारी. दुसरे परमाणु सारखे असलेले गुण मेरू पर्वताप्रमाणे म्हणणे होतं भारताचं लक्षात. मुलगी कशी चांगली आहे तुम्ही पाहिली आहे ना. आम्ही कसे काय याच्यात तुला काही कसं बोलायचं
मनामध्ये मिठाचा खडा घालतो वाटते. दोघांचं प्रेम सांभाळ, लग्न प्राण असेल. तुमच्या खोटं बोलण्याने कोणाचा प्राण जर वाचत असेल तर प्राण वाचवा, त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही. सर्वस्व विनाश. तुमच्या खोटं बोलण्याने एखाद्याचा सर्वनाश टळत असेल आणि विप्रकार तुमच्या खोटं बोलण्याने एखाद्या विप्राचं, एखाद्या ब्राह्मणाचं कार्य होत असेल. ब्रह्मज्ञानाची ब्राह्मण साधना करून साधनेच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्याची ज्याची धडपड चालली त्याला ब्राह्मण म्हणतात. जात या दृष्टीने ब्राह्मण बघू नका. ब्रह्म जानाची ब्राह्मणा, तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. त्याचं काय हे सूत्र कळाले नाही म्हणून येशू ख्रिस्ता त्याच्याच लोकांनी फेरे ठोकून मारला. एवढा पुण्यात्मा खेळ ठोकून खेळ ठोकले मारला आणि आता त्याचं प्रतीक गळ्यामध्ये घालून मधून मधून म्हणतात येशू परत जन्माला येणारे. कशाला येईल जन्माला? खेळ ठोकून आणि आलाच तर तुमच्याकडे कशाला येईल? आमच्याकडे. अहो दुधाने तोंड भाजलं तर माणूस ताक सुद्धा फुंकून घेतो. परत आता बरेच दिवस झाले, कित्येक दिवसात खेळणे तेव्हा उतारा ठेवून ठोकले होते, आता पालखा ठेवून. जब चिड़िया चुग गई खेत में काय येऊ बिचारा येशू तो तिकडे. अहो आपला असंही म्हणणं तिकडे गरज आहे. त्यालाही सवय खेळ ठोकायची, त्यांना ठोकायची सवय, खेळ ठोकायची सवय. पण त्याच्या वेदना कळाल्यामुळे का होईना एखादी मदर तेरेसा अवतीर्ण होते. त्या वेदनाचा विप्रथा. या पाय ठिकाणी खोटं बोललं तर चालेल, तुम्हाला खोटं बोलण्याची बाब नाही. त्यापेक्षा धर्म श्रेष्ठ, धर्मापेक्षा देव श्रेष्ठ. म्हणून शिवपूजनम, पवित्र गोष्टीची पूजा ज्या घरात चालते. आपल्याकडे असते की शिवव्रत मोडू नये. मग लोक काय करतात? मुलांनी चतुर्थी सोडून दिली, मंगळवार सोडून दिला, शनिवार सोडून दिला, गुरुवार सोडून दिला, सोमवार नाही सोडायचं, शिवव्रत शिवव्रत म्हणजे सोमवार नाही. शिवव्रत म्हणजे कोणतंच पवित्र व्रत प्राणांची सोडून म्हटलं. मग अपवित्र व्रत कोणतं? व्रत उजवावे लागतात. तसे पवित्र व्रत कोणते सोडू नका. अपवित्र व्रत सोडायला मुहूर्त बघायची गरज नाही. म्हटलं आम्ही असं ठरवलंय, पुढच्या कार्तिकीला तंबाखू सोडायची. अरे आता गेली कार्तिकी, त्यापेक्षा वर्षभर खायचे म्हण ना. पुढच्या कार्तिकीला सोडायचे म्हणण्यापेक्षा वर्षभर खायची आहे. तंबाखू सोडायला कार्तिकी एकादशी काय करायची? सोडायचं. दे ना डबी फेकून आत्ता, आत्ता डबी फेक. हे व्रत सोडायला मुहूर्त बघायची गरज नाही, लक्षात ठेव. वाईट गोष्टी सोडायला मुहूर्त बघायची गरज नाही. चांगल्या गोष्टी कधी सोडायच्याच नाही, कधी सोडायच्या लक्षात. म्हणून तुम्हाला आता सगळे उपास धरायचे का? बस असंही पार स्वतःच नाही, देवाचं पण डोकं दुखेपर्यंत देव उपवास करतात. शेवटी तो पण भगत खाऊन एकदा तो महादेवाच्या रूपाने येतो भगत, मंगळवारी देवीच्या रूपाने येतो, तरी आपण बुधवारी पांडुरंगाच्या तुमचं जेव्हा डोकं दुखतं ना त्यावेळेला लक्षात आत असलेल्या देवाचं आधी डोकं दुखतं आणि त्याचे इफेक्ट तुमच्या डोक्यात का? आपल्या शेंगदाणे साबुदाणा मानाच्या भ्रमात राहतो ते आमचे हा उपास असतात. शिवरात्र, नवरात्र, उपास करायचा आहे ना. उपासनेला दृढ चालव, दृढतेने उपासना करा. अहो नाम घेतला ग्रासो ग्रासी, तो नर जीवी उपवासी.
घासाघासाला नाव घेताना उपवास केल्याचं पुण्य तुम्हाला लागेल. काय खायचं काय नाही खायचं ते एकदा ठरवून टाका. तुमच्या मनाने विचार करून ठरवा. जे तुम्हाला एकदा चालतंय ना ते तुम्हाला 12 महिने लागलं पाहिजे. जे नाही चालत ते कधीच चालत. शरीर स्वास्थ्याचा विचार करा, मानसिक स्वास्थ्याचा विचार करा, आध्यात्मिक शास्त्राचा विचार करा आणि याच्यातून ठरवा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावता माझी सगळी यादी अशी त्यांनी घेतली की आपल्याला चालणार. संतही मोठं पुरुष त्याला सुद्धा बटाटे बिटाटे नव्हते. बटाटे घ्यावे, टमाटे घ्यावे, गाजर बिजर घ्यावं, कांदा इथे पहिला वांदा, मुळा ती मुळ्याची कोशिंबीर काही नाही त्याला चालत. कांदा मुळा भाजी अवघी खाबाई माझी. लसूण अरे बापरे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला महाहरी. सावता म्हणे केला मळा विठू पायी बोला गळा. बस आम्ही मळा केलाय, आमच्या भाजी भगवंत बसला, आमचा गळा आम्ही विठ्ठलाला वाहून टाकलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमचा हा अध्यात्माचा मळा बहरून आलेला आहे. आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात. शेतराऊ बागाईत, शेतराऊ बागाईत, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात. शांती शेवंती फुलरी, शांती शेवंती फुलरी, शांती शेवंती फुलरी. आमच्या या अध्यात्माच्या मळ्यामध्ये शांतीची शेवंती फुलली आहे. शांती शेवंती फुलरी, प्रेम जाई जुळी व्यारी, प्रेम जाई जुळी व्यारी. आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात. आमुचे हाती मोठ नाडा, आमचे हाती मोठ नाडा, पायी घालू फुल झाडा, पायी घालू फुल झाडा. आमची माळीयाची जात जात, आमची माळीयाची जात जात, आमची माळीयाची जात. सावताने केला मळा, सावताने केला मळा. सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा, विठ्ठल देखियला डोळा. आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात. शेतराऊ बागाईत, शेतराऊ बागाईत, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात जात, आमुची माळीयाची जात, माळीयाची जात, माळीयाची जात. आमची माळीयाची जात शेत लावू बागायचं. शांती शेवंती फुलली. आम्ही संसारात शांतीची शेवंती, सानंदम प्रेम आई जुई. घरात ते प्रेम वास्तव्य करताय, जीवनात प्रेम वास्तव्य करताय.
आमुच्या हाती मोतनाडा कर्म आम्ही सोडले नाहीये. पाणी घालून फुलं झाडा सावधानी केला मला विठ्ठल तेथी झालो. आतिथ्य शिवपूजन घरामध्ये पवित्र गोष्टीचं पूजन चाललंय. आतिथ्य आणि आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पालन. रोज घरामध्ये मिष्टान्न आहे. रोज मिष्टान्न गृहे म्हणते हे महत्वाचं. काही श्राद्ध पक्षाला जेवणारे असतात त्यांना रोज मिष्टान्न म्हणून ते नाही गृहीत करते. आपल्या इच्छेने तयार केलेलं आणि भगवंताला जे अर्पण केलंय ते मिष्टान्न. ते आपण भगवंताला रोज मिष्टान्न आणि साधू संगम उपासते धन्य आणि सद्गुणांच्या संघाची प्रार्थना भगवंताच्याकडे करायची. यांच्या आनंदात सहभागी होण्याकरता कोणतरी सत्पुरुष आम्हाला भेटू दे ही इच्छा मनात ठेवायची. ही भगवंताची कृपा. पण भगवंताची कृपा सानंदम सदनम. पण भगवंताची कृपा नाही तर मग पहिली सुरुवात केली क्रोशंत शिशवा. कार्की रडताय. घरामध्ये सारखी कार्की रडतायत. कारण असू तुला काय हवं चालू सारखं. काही दिलं तरी मारलं तर भोकाड पसरणार नाही. देवाशी सनई लावूनच ठेवतो. ज्या योगाने ती शांती म्हणून पावलीच पाहिजे. काय झालं म्हणतं कारकाला कोण नाही. अरे गप की म्हणलं की लहान कारकी हळू रडतायत. मोठी कारकी मोठे इतका वैताग आणलाय म्हटलं या कारणी. वैताग आणलेला देवाने तुमच्या मागे लावून ठेवतोय. तो स्वतः तुम्हाला त्रास देणे येत नाही. हातामध्ये शस्त्र धरून काही प्रारब्ध डोके उडली नाही. ते बुद्धीला भ्रष्ट करून देते. बुद्धीप्रमाणे सुख नाही. म्हणलं आमच्या घरात अशी रंगी काठी काजल मला. अरे तुमच्या घरात तुम्हाला कुठे माहिती अमावस्या कधी, व्यतिपात कधी, वैकृती कधी, काय कधी, कुठला आचार विचार तुम्हाला माहितीये. तर सुमुहूर्तावर जन्माला येणारी संतती तुमच्या घरात देवाला सवारी सजम घरात इकडे तिकडे पाणी 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 झालेलं. पंखा अंथरुणाला पाठ जाग्या असतात तर डोक्याला शांतीने आढळून या सगळ्या जळवा लावून ठेवल्या. 2 नंबरचा माल रात्री धर झोप नाही. घरात कटकट चालू. म्हटलं जेवायला वाढ. म्हणजे वरतून भाकर. कालवण काय केलंय. काय करू कालवण. कांदा घ्या. वृक्ष कांद्याच्या तुकड्याबरोबर खायची. एकीकडे ती भाकरी नाल्यात उतरत नाही. एकीकडे धुमेनं पूर्ण घर धुराने भरलंय. म्हणतो तो धूर कमी कर. आता काय कमी करू. हाड घालू भाजी. ओली लाकडं आणून उरावर घालता. कुठून 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 म्हणतात धूर कमी कर.
उठून संताप, बाहेरून संताप, शांतीची झोप नाही, शांतीचं जेवण. घर दुरान घातले. भार्या निष्ठुर भाषी ती एक शब्द तरी पडू देणारच नाही. बोललात की त्याला प्रत्येक शब्दाला प्रतिशत आहे. निष्ठुर भाषा परत ती निष्ठुर भाषेनी तर तोही तसाच. प्रभुरती क्रोधे नको तो संताप देला. म्हटलं काठी घेऊ का? घ्या ना. काठी घेताय, दम देताय. तिने लगेच लाटणं घेतला, वलपाटाची ढाल केली, कोणाला देताय? बापाने 51,000 रुपये मोजले, कट नाही. मारायची धमकी देताय. मार ना मेल्या तू मार. आणि शेवटी रोज सकाळी उठली स्नान शीतल वाट. रोज 12 महिने गार पाण्याने अंगणात बसून अंगावर धिक्कार असो त्या ग्रहस्थाश्रमाचा. गार पाणी तांब्या अंगावरती धूर जातोय, कारकी रडताय, अंघोळ पण येतोय, तर स्वतःच्याच अंगणात चिखलावर पाय बसवून पाडले. नाही तुझी कृपा आजूळे. आम्ही असं म्हणत नाही प्रल्हादासारखं राज्य दे आम्हाला, एवढी आमची लायकी जीव पण नको. दया अंगी मोठ्या ते काही देऊ नको. त्यामध्ये आनंद आहे. तो म्हणतो मी सगळं देईन, तुम्ही माझे व्हा. जे माझे होते त्यांच्या जीवनात भाग्याचा आनंद, सगळ्या प्रकारचा आनंद त्यांच्या जीवनात. आणि त्याचे होणे फक्त त्याची प्रार्थना करा, त्याचं नामस्मरण करा, त्याचं स्मरण करा. सगळं गोड घेण्यात काही प्रश्न नाही. आम्ही देव मानित नाही. दुपारी 12 वाजता घराच्या दारक्या बंद केल्या, आतून काळे पडते लावले. तुम्ही जर म्हणाल की सूर्योदय होऊन बंद झाले, अंधार पडलाय, सूर्योदय होणं बंद झाले, तर ते तुमचं अज्ञान आहे. दारे उघडा, पडदे बाजूला करा, म्हणजे तुम्हाला कळेल मात्यांचा प्रकाशाचा आनंद काय. आम्ही देव मानित नाही म्हणून तुमच्या मान्याला विचार करतो. जगात देव मानित नाही असं राष्ट्र नाही, असा समाज नाही. जगाच्या पाठीवर सगळीकडे देव मानतात. कोणी मशिदीत जातील, कोणी मंदिरात जातील, कोणी चर्चमध्ये जातील, कोणी गुरुद्वारात जातील, सगळीकडे जातात. आणि थोडेफार तर उर्दा माझी काय गोरे काय निवडणारे त्यांचा विचार काय करायचा असं असतं. हे निंदक असावे, निंदकाचे घर असावे.